वातावरण होतं त्या बिघडवलेल्या वातावरणामुळे उद्धव साहेबांना जो त्रास होत होता त्या त्रासातनं मी माझ्या वॉर्डातनं त्यांना मुक्त केलेलं आहे। त्यांनी आता या मच्छीमार वसाहत, पोलीस वसाहत किंवा दर्गा परिसराची ती काळजी त्यांनी कधी करायची नाही, त्याच्याकरता त्यांचा शिलेदार इथे ठाण मारून बसलेला आणि हा विजय मी प्राप्त करू। विजयाचे श्रेय नेमकी कोणाला द्याल तुम्ही? आता प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे, श्रेय तुम्ही नेमकी कोणाला द्याल? विजयाचं श्रेय एक तर मी बाळासाहेबांचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून त्यांचा आज मितीपर्यंत मी राखलेला सन्मान आणि त्यानंतर उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जी एकजूट झाल्यानंतर ज्या पद्धतीने हे दोन्ही बंधू एकत्र आले, माझ्या पाठीशी उभे राहिले, ह्या दोघांना मी हा विजय समर्पित करतोय। ठाकरे बँड बद्दल काय बोला सर? ठाकरे बँड किती इम्पॅक्ट पडलाय? 20 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत, त्याचा मराठी माणसावरती काय इम्पॅक्ट पडला आहे? त्याचा प्रत्यय माझ्या वडिलांतून आलेलाच आहे ना। जे काही मताधिक्य 1992 साली मिळालं होतं त्याच्या 10 पट मी मताधिक्य आज मिळवलेलं आहे। ह्याच्यावरनं ठाकरे ब्रँड, मराठी माणसाची एकजूट किंवा कोळी बांधवांचा पाठिंबा, या सगळ्या गोष्टी माझ्या विजयाच्या पाठीशी आहेत। आरोप प्रत्यारोप होते, एकाकडे विकास, एकाकडे कामं, त्याच्याबद्दल काय सांगाल? विकास, कामं, मी इतर आरोपांबरोबर बोलणार। मराठी मुद्दा काय बोला? नाही, मराठी मुद्दा तर महत्वाचा होताच, पण गेली जवळजवळ 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये मी प्रतिनिधित्व करत असताना एकही भ्रष्टाचाराचा किंवा एकही आरोप हा माझ्यावर किंवा मी ज्या प्रभागातनं प्रतिनिधित्व करतोय तिथे उद्धव साहेबांच्या पक्षावर झालेला नाही। ह्याच्यावरूनच आमचं ज्या पद्धतीचा स्वच्छ कारभार, विकास, या सगळ्या गोष्टी आहेत त्या गृहीत धरूनच आम्हाला मतदारांनी पुन्हा एकदा निवडून दिले। महापालिकेवर भगवा फडकले, महापालिका सर महापालिका आता मी स्वतः आताच विजय संपादन केल्यानंतर बाहेर निघतोय। हे बघा, आम्ही माहीम प्रभागातनं राहुल शेवाळे होते, गद्दारी केली होती, त्यांना पाडलेलं आहे। त्यानंतर सदा सरवणकर यांना पाडलेलं आहे आणि त्यांचा मुलगा जो काही शिल्लक जी वळवळ होती शेपटी होत तिला ठेचून टाकलेलं आहे आणि आमचा विजय प्राप्त झालेला। आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत। सर काय बोला? सर काय बोला? ओके, देखो हमारा ना माझी लढाई ही सदा सरवणकर बरोबर होती। त्यांना तर आम्ही गाडला विधानसभेला, त्यांच्या मुलाला एका गाडलाय आता, मुलीला आता शेवटी 5 वाजता इथे मुलीला विशाखाताई सुद्धा काढणार आहे। आणि जो का आम्हाला आज आनंद होत आहे, आमच्या विभागाला गद्दारीचा जो डाग लागलाय तो फुसला। याचा इम्पॅक्ट ठाकरे बंधूमुळे आणि इकडच्या या माहीम दादरची जनता ही स्वाभिमानी जनता आहे, त्यांना गद्दारी आवडत नाही। त्यांनी आजपर्यंत गरीबाला पण, माझ्यासारख्या सामान्य मुलाला साथ दिली आहे। आज सुद्धा तिथे समाधान सरवणकरांनी करोडो रुपये वाटले, पण सामान्य जनता हटली नाही। सामान्य जनता ही शिवसेना, मनसे बरोबर कायम राहिली। नक्कीच सामान्य जनता ही शिवसेना आणि मनसेसोबत कायम राहिली असं इकडच्या स्थानिक आमदारांचं म्हणणं आहे। मी शिवाजी काळेसोबत मी धीरज गुरु, टॉप न्यूज मराठी, मुंबई। आपल्यासोबत काँग्रेसचे पहिले उमेदवार, विजयी उमेदवार आहेत। ताई काय बोलाल? तिकडेच बाहेर काय सांगाल? आज पहिला उमेदवार तुम्ही, आज विजयी उमेदवार आहे धारावीमधून, काय सांगाल? मी प्रथम माझ्या धारावीतल्या सगळ्या वॉर्ड मधल्या सगळ्यांची मी आभार मानेन की त्यांनी मला म्हणजे ह्या सगळ्या कार्यासाठी त्यांनी मला विजय करून दिलेला आहे। हे विजयचे श्रेय नेमकी कोणाला जाणार, काय तुम्ही सांगा? काँग्रेस पक्षालाच जाणार आहे। आमच्या खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार ज्योतिताई गायकवाड आणि मुंबई युती होती वंचित बहुजन आघाडीची, त्याच्याबद्दल काय सांगा? युतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आमच्याबरोबर, त्यांचे पण आम्ही आभार मानत आहे। नक्कीच तर हे होते मुंबईचे काँग्रेसचे पहिले उमेदवार, त्यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे। शिवाजी काळेसोबत मी धीरज गुरु, टॉप न्यूज मराठी, मुंबई। सर आपल्यासोबत मिलिंद वैद्य सर आहेत, माजी महापौरात प्रचंड बहुमताने विजय झालेले माहीम मतदारसंघ। सर काय बोला? नाही, विजयाचा तर आनंद आहे, पण सगळ्यात जास्त आनंद आहे की ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये राजकीय वातावरण होतं, की जे बिघडवलेलं वातावरण होतं त्या बिघडवलेल्या वातावरणामुळे उद्धव साहेबांना जो त्रास होत होता त्या त्रासातनं मी माझ्या वॉर्डातनं त्यांना मुक्त केलेलं आहे। त्यांनी आता या मच्छीमार वसाहत, पोलीस वसाहत किंवा दर्गा परिसराची ती काळजी त्यांनी कधी करायची नाही, त्याच्याकरता त्यांचा शिलेदार इथे ठाण मारून बसलेला आणि हा विजय मी प्राप्त करू। विजयाचे श्रेय नेमकी कोणाला द्याल तुम्ही? आता प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे, श्रेय तुम्ही नेमकी कोणाला द्याल? विजयाचं श्रेय एक तर मी बाळासाहेबांचा एक निष्ठावंत सैनिक
म्हणून त्यांचा आज मितीपर्यंत मी राखलेला सन्मान आणि त्यानंतर उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जी एकजूट झाल्यानंतर ज्या पद्धतीने हे दोन्ही बंधू एकत्र आले, माझ्या पाठीशी उभे राहिले, ह्या दोघांना मी हा विजय समर्पित करतोय. ठाकरे बँड बद्दल काय बोलायचं? ठाकरे बँड किती इम्पॅक्ट पडलाय? 20 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत, त्याचा मराठी माणसावरती काय इम्पॅक्ट पडला आहे? त्याचा प्रत्यय माझ्या वडिलांतून आलेलाच आहे ना. जे काही मताधिक्य 1992 साली मिळालं होतं त्याच्या 10 पट मी मताधिक्य आज मिळवलेलं आहे. ह्याच्यावरनं ठाकरे ब्रँड, मराठी माणसाची एकजूट किंवा कोळी बांधवांचा पाठिंबा, या सगळ्या गोष्टी माझ्या विजयाच्या पाठीशी आहेत. आरोप प्रत्यारोप होते, एकाकडे विकास, एकाकडे कामं, त्याच्याबद्दल काय सांगाल? विकास कामं मी इतर आरोपांबरोबर बोलणार. मराठी मुद्दा काय बोलाल? नाही, मराठी मुद्दा तर महत्वाचा होताच, पण गेली जवळजवळ 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये मी प्रतिनिधित्व करत असताना एकही भ्रष्टाचाराचा किंवा एकही आरोप हा माझ्यावर किंवा मी ज्या प्रभागातनं प्रतिनिधित्व करतोय तिथे उद्धव साहेबांच्या पक्षावर झालेला नाही. ह्याच्यावरूनच आमचं ज्या पद्धतीचा स्वच्छ कारभार, विकास, या सगळ्या गोष्टी आहेत त्या गृहीत धरूनच आम्हाला मतदारांनी पुन्हा एकदा निवडून दिले. महापालिकेवर भगवा फडकले का? महापालिकेवर भगवा फडकले. आता मी स्वतः आताच म्हणजे विजय संपादन केल्यानंतर बाहेर निघतोय. हे बघा, आम्ही माहीम प्रभागातनं राहुल शेवाळे होते, गद्दारी केली होती, त्यांना पाडलेलं आहे. त्यानंतर सदा सरवणकर यांना पाडलेलं आहे आणि त्यांचा मुलगा जो काही शिल्लक जी वळवळ होती, शेपटी होत, तिला ठेचून टाकलेला आहे आणि आमचा विजय प्राप्त झालेला. आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत. सर काय बोला? सर काय बोला? ओके, देखो हमारा ना माझी लढाई ही सदा सरवणकर बरोबर होती. त्यांना तर आम्ही गाडला विधानसभेला, त्यांच्या मुलाला एका गाडलाय आता, मुलीला आता शेवटी 5 वाजता इथे मुलीला विशाखाताई सुद्धा काढणार आहे. आणि जो का आम्हाला आज आनंद होत आहे, आमच्या विभागाला गद्दारीचा जो डाग लागलाय तो फुसला. याचा इम्पॅक्ट ठाकरे बंधूमुळे आणि इकडचं या माहीम दादरची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. त्यांना गद्दारी आवडत नाही. त्यांनी आजपर्यंत गरीबाला पण, माझ्यासारख्या सामान्य मुलाला साथ दिली आहे. आज सुद्धा तिथे समाधान सरवणकरांनी करोडो रुपये वाटले, पण सामान्य जनता हटली नाही. सामान्य जनता ही शिवसेना, मनसे बरोबर कायम राहिली. नक्कीच सामान्य जनता ही शिवसेना आणि मनसेसोबत कायम राहिली असं एखाद्या स्थानिक आमदाराचं म्हणणं आहे. मी शिवाजी काळेसोबत मी धीरज गुरु, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आपल्यासोबत काँग्रेसचे पहिले उमेदवार, विजयी उमेदवार आहेत. ताई काय बोलाल? तिकडेच बाहेर काय सांगाल? आज पहिला उमेदवार तुम्ही, आज विजयी उमेदवार आहे धारावी मधून, काय सांगाल? मी प्रथम माझ्या धारावीतल्या सगळ्या वॉर्डमधल्या सगळ्यांची मी आभार मानेन की त्यांनी मला म्हणजे ह्या सगळ्या कार्यासाठी त्यांनी मला विजय करून दिलेला आहे. हे विजयचे श्रेय नेमकी कोणाला जाणार, काय तुम्ही सांगा? काँग्रेस पक्षालाच जाणार आहे. आमच्या खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार ज्योतिताई गायकवाड आणि मुंबई युती होती वंचित बहुजन आघाडीची, त्याच्याबद्दल काय सांगा? युतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलेले आमच्याबरोबर, त्यांचे पण आम्ही आभार मानत आहे. नक्कीच. तर हे होते मुंबईचे काँग्रेसचे पहिले उमेदवार, त्यांचा प्रचंड बहुमत. या ठिकाणी राष्ट्रवादी वर्सेस बीजेपी अशी तुल्यबळ लढत जी आहे ती होताना पाहायला मिळालेली होती. नवाब मलिक यांचा बालेकिल्ला मानखुर्द आहे.